नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा जुगने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. पण लवकरच या महिन्याच्या अखेरला परतीच्या पावसाचा संकेत मिळणार आहे असे दिसते. आता 24 तासातील अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर भुवनेश्वर, धनबाद आणि कोलकाता या साईडनं ती चक्राकार स्थिती निर्माण झालेली कमी दाबात क्षेत्र तिथंच आहे, पण ते उत्तरेकडे हळूहळू वायव्य दिशेला सरकताना दिसत आहे. साधारण नागपूर ह्या साईडला एक द्रोणी स्थिती आहे, पण नागपूरजवळ काही नाही. महाराष्ट्रात त्याचा कुठलाही प्रभाव नाही. कोरडी वारे येताना दिसत आहेत. त्यामुळं पावसाची जी काय प्रभावशाली पाऊस म्हणतोय तसं काय आता दिसत नाही आहे. पण इकडे दक्षिण साईडला कर्नाटकातून एक पट्टा आहे हलक्या पावसाचा. दुपारीसुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यात चांगला म्हणजे हलकासा काहीसा ठिकाणी क्वचित मध्यम पाऊस झालेला दिसला आणि जागोजागी झालेला दिसला आहे पाऊस. म्हणजे आज दुपारी झाला आहे, पण तो तसा म्हणावा तसा म्हणजे मध्यम असं जोरदार वगैरे काही नाही होता, हलकासा होता सर्वत्र. पण आता ही चक्राकार स्थिती जर उत्तरेकडे सरकत गेली तर पावसाचा जोर अजून कमी होत जाणार आहे. पावसात उघडीपसुद्धा म्हणजे पडायची शक्यता आहे आणि उन्हाचा कडाकासुद्धा वाढण्याची शक्यता आहे. वारा मात्र वाहेल असं दिसतं. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या हा थोडासा वायव्येकडे दिशेला असा सरकलेला आहे. झाशी कोटा इथं म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या दिशेने तो पाऊस पुढे म्हणजे चक्राकार स्थिती आहे पुढे सरकताना दिसते. त्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर झाशी, कोरबा, धनबाद ह्या बाजूला मध्यम ते जोरदार अतिवृष्टी होणार म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे जालना, नागपूर ह्या परिसरातसुद्धा हलक्याचे पावसाचे ढग दिसतात. सविस्तर पाहूया. रेवणा, दांडेली म्हणजे कर्नाटकाचा भाग आहे हो, बेळगाव, पणजी म्हणजे गोवा साईडला, सावंतवाडी ह्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. आणि इकडे कोल्हापूरच्या पश्चिम भागातून हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि पूर्व भागातून सांगली, निपाणी, जतपर्यंत हलक्याच्या पावसाचे म्हणजे स्थानिक वातावरण कसं निर्माण होईल तसं त्या पद्धतीने पावसाची शक्यता वाटते. आणि पुढे पाहायला गेलं तर रत्नागिरी, चिपळूण, सातारा पश्चिम भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. कराड, बोडोज, विटा ह्या भागात स्थानिक वातावरण निर्मिती कशी होईल त्यावरती पावसाचा जोर अवलंबून असेल. जेजुरी, बारामती, इंदापूरला हलक्या स्थानिक वातावरण हलक्याची पावसाची शक्यता वाटते. चिपळूण आणि गोरेगाव परिसरात हलका मध्यम पाऊस कायम म्हणजे जोर आहे तो आहेच. आणि पुढे पाहायला गेलं तर गोरेगाव, कापोली, खेडचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भागातून जोर म्हणजे हलका मध्यम पावसाचा आहे. आणि जेजुरी डहाणूला सुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता हलक्याच्या पावसाची शक्यता तिथं पण वाटत आहे. मुंबई परिसरातून कल्याण, डोंबिवली, मुंबई, वाडा, इगतपुरी ह्या भागातसुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. पालघर, डहाणू, नाशिक परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. आणि पुढे पाहायला गेलं तर इकडे विहार, नवापूर, साक्री, नंदुरबार, ढाळगाव आणि धुळे, शिरपूर, चंदवा मालेगावचा उत्तर भागातून धुळ्याचा परिसर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनेल तिथं आणि हलक्याच्या पावसाची शक्यता बनणार आहे. मनमाड, मालेगावला मात्र पावसाची शक्यता दाखवत नाही आहे. धुळे, पालोरा, चाळीसगाव, जळगाव, सिल्लोड ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे आणि ते पाऊस त्याही साईडला बऱ्यापैकी पडणार असं दिसून येतं. इकडे बारामती, इंदापूर, करमाळा, डहाणू आणि बार्शी, पंढरपूरचा उत्तर भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता स्थानिक वातावरण कशी निर्मिती होईल तसा पावसाची शक्यता दिसून येत आहे. इकडे जत आणि सांगली पट्ट्यात, अपकोई, विजापूर पट्ट्यातसुद्धा काही 1-2 ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दिसून येत आहे. उर्वरित काय पावसाची शक्यता वाटत नाही. इतर राहिलेले जेवढे भाग आहेत तिथं पावसाची शक्यता शक्यतो कमी वाटत आहे. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर इकडं पूर्व भागातून महाराष्ट्राची उघडीप आहे, दक्षिण भागातून उघडीप आहे आणि मध्य महाराष्ट्रातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे, पश्चिम महाराष्ट्रातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.